प्रसन्न झाल्यानंतर त्या देवीनं विचारलं, भक्ता काय मागायचं तर माग. भक्ताने सांगितलं, तर देवी प्रसन्न झाली. काय मागू? भक्त म्हणाला, आहे बघ माते, मी बलुतेदार आहे आणि माझी अत्यंत आवश्यक गोष्ट मला काय पाहिजे, मला हे खळ्यावरून त्या खळ्यावर असं मागत जावं लागतं. मग ते खळं मिळाल्यानंतर धान्य ते ओझं वागायचा फार त्रास होतो. मग मला एक बसायला घोडं दे. काय दे? बसायला घोडं दे. ती देवी म्हणाली, भक्ता तुझा मार्ग चुकला. भक्त म्हणला, काय झालं माते? ती देवी म्हणाली, भक्ता अरे मीच जर गाढवावर बसते तर तुला घोडा कुठून देऊ? म्हणजे ज्या देवीच अपूर्ण आहे ती तुम्हाला काय देऊ शकणार? जो पहिलाच दुःखी आहे तो तुमचं दुःख काय निवारण करणार आहे? अशाकडे जा जो पूर्ण आहे, काही कमी नाही त्याला, असा तो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् असा देव कोण आहे तो ओळखा. कारण का? तुम्ही ज्याची भक्ती करता त्याच्या स्वरूपाला मिळता. भगवद्गीता, यांती देवव्रता देवा पितृणी यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या. भूताची उपासना करा, भूताला जाणार तुम्ही. ज्याची उपासना केली त्याला जाणार. म्हणून मी सांगितलं, कोणी उठतंय कोणाची पूजा करताय, यस्य कस्य तरोर मूलम येन केनापि मिश्रितम यस्मै कस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यति. म्हणे एक जण गेला डॉक्टरकडे. काय झालं? म्हणे मला कसं नुसं होतं. काय कसं नुसं आहे? डॉक्टरांनी सांगितलं कशाचं तरी पाला आणा, कशाचं तरी ती कशात तरी मिश्रण केलं आणि ते त्याला दिलं. म्हणजे काय होईल काय होईल सांगता येणार नाही. तसा आपला परमार्थ आहे महाराज. ह्या भरपूर कष्ट आहेत आपले परमार्थात, पण दिशा मात्र योग्य नाही. माझं कीर्तन थोडस आज हसण्याच्या थोडस बाजूला राहील बरं. आणि आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम असतं पंक्ती वाढल्यानंतर पत्रवळ्या वाढवणं. काय? पात्र टाक. उद्यापासून तुम्हाला मोठमोठी मिष्टान्न खायला मिळणार आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण ते मिष्टान्न घेण्याकरता पात्र पण चांगलं पाहिजे ना अगोदर. म्हणून आज पात्र महत्वाचं आहे बरं का. कारण आज आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा फार प्रदूषण पाहायला मिळतंय. तो चर्चेचा आणि विषय नकोच आहे आपल्याला इथे. देव देव हा शब्द चाललेला आहे आपला. मग आम्ही कोणाला मानायचंय? बघा आजकाल काय होतं, लोकांनी मानलं म्हणून आम्ही मानतो. काय? लोकांनी. एक तर संत ओळखता येणं फार दुर्मिळ आहे. बघा चांगले संत आपल्याला ओळखू शकत नाही आपण. कधी कधी चांगल्या संतांच्या ठिकाणी खोटे संत म्हणून आपण त्या ठिकाणी समजलो तरी आपला घात होतो. आणि कधी कधी खोट्या संतांना खरे संत म्हणून जर आपण मान्यता दिली तरी सुद्धा आपला घात होतो. बघा खोट्या संतांना जर तुम्ही खरे संत म्हणून समजलं तरी तुमच्या जीवनामध्ये घातच आहे. आणि खऱ्या संतांना तुम्ही खोटे संत जर म्हणाला तरी तुमचा घात आहे. याचं कारण आहे की संत कसे ओळखावे ही पात्रता आपल्यामध्ये. म्हणजे संत कोणाला? जे देव मान्य, देवाने ज्यांना संत बोललेले आहे त्यांना तुम्ही संत म्हणा. आपल्याला कळत नाही संत मला. फार प्रमाणात वारकरी संप्रदायामध्ये या संतांशी निरवी हेची मज देईल. बस निरवी म्हणजे काय? मला संतांच्या देव तुकाराम महाराज देवाकडे गेले आणि देवाने सांगितलं तुकाराम महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. नाही मी मागणार नाही. मागा देव म्हणतायत. देवा तू मागा म्हणतोस ना तर मागतो. काय मागितलं? देवा मी परमार्थ करतो पण मला अजून खरे संत माहित नाहीत, पण तू ज्याला संत म्हणतोस ना, नीट ऐका, तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तू ज्याला संत म्हणतोस त्या संतांच्या चरणावर मला समर्पित कर. या संतांशी निरवी हेची मदत. कोबाराय सुद्धा संतांच्या बाबतीमध्ये देवाचा सल्ला घेतात आणि आपण उठसूट कोणाचा ऐकतो हा संत समजतो. कल्याण होणार नाही महाराज. विठ्ठल आणि मग मानायचं कोणाला? आपल्याकडे एकच उपाय महाराज, जे आपल्या वेदानं सांगितलेलं आहे. कारण वेद प्राचीन आहे, मनुष्य लिखित नाहीये वेद. साक्षात भगवंताने तो लिहिलेला आहे. तो अपौरुष आहे, पुरुषकृत नाही, भगवंताने लिहिलेला आहे. मग वेदाने ज्याला देव म्हणून ठरवलेलं आहे, वेदाने ज्याला संत म्हणून मान्यता दिलेली आहे, वेदाने ज्याला ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आहे, असा वैदिक
असा वेद संमत वेदाला मान्य असलेला देव कोणता, त्या देवाची आम्ही उपासना करणार. विठ्ठल वेद काय म्हणतो देवाच्या बाबतीमध्ये? वेद म्हणाला देव, देवाचे रूप दोन आहेत. देवाव ब्रह्मणो रूपम मूर्तम चैवामूर्तं च. भगवंताचे दोन रूप आहेत. एक मूर्त स्वरूप आहे आणि दुसरं अमूर्त स्वरूप आहे. मूर्त स्वरूप म्हणजे काय? जे दृष्टीनं दिसतं, जे दृष्टी गोचर आहे त्याला म्हणायचं मूर्त, आणि जे दृष्टीला अगोचर आहे, डोळ्यानं दिसत नाही, त्याला अमूर्त म्हणायचं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जे सगुण साकार आहे त्याला मूर्त म्हणायचं, आणि जे निर्गुण निराकार आहे त्याला अमूर्त म्हणायचं. देव एक आहे पण देवाची रूप दोन आहे. असं कसं हो? एक गोठी दो ओठी आहे की नाही? ओठ दोन आहे पण शब्द उच्चारला जातो तो एक. दो डोळा एक दिठी, डोळे दोन आहेत पण बघितल्या जाते ती वस्तू एक आहे. तसं भगवंताचं सुद्धा हसायला मात्र दोन रूप आहेत, दिसायला दोन रूप आहेत, हसायला मात्र भगवंत एक आहे. म्हणजे दोन रूप का? तर ज्या ज्या ठिकाणी जसा जसा भक्ताचा भाव प्रगट झाला तसं तसं भगवंताला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं, म्हणून भगवंताचं एक मूर्त स्वरूप झालं आणि भगवंताचं दुसरं आहे ते अमूर्त स्वरूप आहे. जे डोळ्यानं दिसतं त्याला सगुण साकार म्हणतात, जे डोळ्याने दिसत नाही त्याला निर्गुण निराकार म्हणतात. म्हणजे डोळ्यानं दिसतं ते एक रूप असतं, डोळ्याने दिसत नाही ते पण हो. डोळ्यानं काही गोष्टी, सगळ्याच डोळ्याने गोष्टी दिसतात का हो? समोर बसलेली मंडळी, हा सगळ्याच गोष्टी डोळ्याने दिसतात का? माता भगिनी, सून आली, मुलगा बघायला गेला, बरेच सोबत होते, काय दिसलं डोळ्यानं? उंच दिसायला गोरी पान आहे, सगळं दिसायला सुंदर आहे, सर्टिफिकेट सांगते एज्युकेटेड आहे सगळे. नंतर 2-3 वर्षांना अनुभव विचारला, म्हणले ते का आपल्याला तिचं वागणं दिसलं का? आणि ते असं असं म्हणून काय माहित होतं का? मग तुम्ही बघायला काय गेल्या होत्या? बघायलाच गेल्या होत्या. दिसत ते बाह्य स्वरूप असतं, जे दिसत नाही. बघा, म्हणून बघा, बघायला जाण्याचा जो कार्यक्रम आहे ना, मुलगा मुलगी, त्याला फार हुशार माणसं पडतात. हे चर्मचक्षुच्या पलीकडे जाऊन बघावं लागतं. एक नाही, बघणं हे दोन प्रकारचे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला मोह झाला आणि भगवंताने त्याला भगवद्गीता सांगितली. जड नाही ना चाललं, बरं चाललंय ना, म्हणजे वातावरण. भगवद्गीता सांगितली तर अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली. देवा मला द्रष्टुम इच्छामि ते रूपम महेश्वरम पुरुषोत्तमम, महे पुरुषोत्तमा, मला तुझं विश्वरूप पाहायचंय. भगवंत म्हणाले ठीक आहे. भगवंताने आपलं विश्वरूप दाखवलं. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशा नाना विधानी दिव्याणी नाना वर्णाकृतीनीच. बघ हे माझं अकराळ विकराळ विराट स्वरूप. तर अर्जुन म्हणतो कुठे? देव म्हणतो अरे बघ हे मी दाखवतोय तुला, मला दिसत नाही. अर्जुन काय म्हणतोय? मला दिसत नाही. देवाने ओळखलं. विमुढानानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुष. माझं मी याला दिव्य स्वरूप दाखवतोय पण दिसत नाही, कारण हे विमूढ झालेले पुरुष बघणार नाही, याला ज्ञान चक्षु पाहिजे. मग काय केलं? भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिव्य चक्षु, दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वर. भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिव्य चक्षु प्रदान केले आणि मग अर्जुन म्हणायला लागलाय पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस तथा भूत विशेष संघा. देवा मी तुझं हे सगळं विराट रूप पाहिलं पण माझ्याच्यानं आता पाहत नाही देवा. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या या चर्मचक्षुच्या पलीकडे जाऊन पाहायच्या आहेत. विठाल विठाल म्हणून दिसण्याकरता काय तर एक आपल्याला इंद्रिय दिलेलं आहे, त्याचं नाव आहे नेत्र इंद्रिय. काय? नेत्र, डोळ्याचा विषय. रूपाचा सुजाणू डोळा. कशाने दिसत?
मुलांना आपल्याला कशाने दिसतं? डोळ्याने दिसतं, चष्म्याने नाही दिसत. चष्मा आपल्याला सहकार्य करतो, पण डोळ्याने काय दिसतं? जे मूर्त स्वरूप आहे ते दिसतं. अमूर्त स्वरूप आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं जे सगुण साकार रूप आहे ते सगुण साकार स्वरूपाचे आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन अनेक ग्रंथामध्ये केलंय. त्याच्यामध्ये भगवंताचं या ठिकाणी जे स्वरूप सांगितलेलं आहे ते सगुण आहे, कारण देवाचे 2 प्रकाराने लक्षणं केलेली आहेत. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, 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 सगुण निर्गुण सुजाणू डोळा, या डोळ्याचं काम आहे रूप बघणे. आणि म्हणून हे बघा, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या उपास्य देवतेचं वर्णन केलेलं आहे. ती उपास्य देवता कोणती? अर्थात या अभंगामध्ये एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण, या 2 गोष्टीचा विचार आपल्याला येतो. भगवंताचं 2 लक्षणाने वर्णन केलेलं आहे. एक स्वरूप लक्षण आहे, एक तटस्थ लक्षण आहे. सोपं आहे अगदी, काय अवघड नाही. जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला तटलक्षणानं तिथे आहे, पण आज तटस्थ लक्षणाने राम प्रभू आहे. पुन्हा अवतार बदलला, कृष्ण अवतार झाला. आज कृष्ण भगवान आहेत? नाही. स्वरूप लक्षण आहेत, पण देहानं तुमच्या आमच्यासारखे नाहीये. म्हणजे भगवान परमात्म्याला अनेक युगामध्ये अनेक अवतार घ्यावे लागले. याचा अर्थ भगवान परमात्म्याचं ते तटस्थ लक्षण आहे. मात्र आजही सगळ्या ठिकाणी व्यापलेला जो देव आहे, मूर्तीत असो पाषाणात असो, ते देवाचं स्वरूप लक्षण आहे. आणि म्हणून या ठिकाणी या अभंगामध्ये एक स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण या दोन्हीचंही वर्णन आहे. का हो तुकाराम महाराज, बराच वेळ झाला आपल्याला कीर्तन करायला सुरुवात झाली, कीर्तनालाच लेट उशीर झालेला आहे आपला. आता हा विचार बराच झालेला आहे. मग आजच्या अभंगामधून तुकोबाराय जे वर्णन करतात, वेदाला मान्य असलेला जो देव आहे, कोणता देव आहे? जो देव प्रभू रामचंद्र तोच वेदाला मान्य, जो श्रीकृष्ण तोच मान्य, आणि तोच रामकृष्ण हरी. हरी म्हणजे कोण? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हाच हरी आहे. आणि म्हणून जो वेदाला मान्य असलेला जो देव आहे, तुकोबाराय म्हणतात तोच देव माझी उपास्य देवता आहे. आणि त्या उपास्य देवतेचं वर्णन करत असताना ती कशी आहे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण. टाळ्या वाजव यांच्याकडे. लय अवघड गायलेलं मला बी कळत नाही बरं का, पण मी टाळ्या वाजून घेतो. काय माहिती का, संगीत हे सुद्धा फार मोठं शास्त्र आहे. आमचा विषय कधी होत असतो, मला थोडंफार येतं त्यातलं वाजवता. मी काय फार मोठा नाही, पण इथे जे आलेले ते फार दिग्गज आहेत. संगीत फार मोठं शास्त्र आहे.
आणि हे संगीत ज्याला कळतं तो खरंच भाग्यवान आहे. आपल्या या ठिकाणी कसाही कीर्तनकार तुम्ही येतो उभा करा, त्याचं कीर्तन सहज हे माणसं उचलणारे कीर्तनाला उचलणारे, काही बोलू द्या त्याने. सुंदर कलाकार असल्यावर कीर्तनाला काही अडचण नाहीये. असो, सुंदर सुंदर चाले गा आणि आम्हालाही ऐकायला मिळतात. फक्त आपल्या वेळेचं बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे बरं का. कारण कीर्तनकार हा येणारा जाणार आहे, पण ही सगळी रोजचीच मंडळी आहे की नाही, रोजचं मड असं व्हायला नको. त्याच्यामुळं बसणाऱ्या माणसांना नको जास्त त्रास, थोडं परिनिर. कसं पाहिजे, थोडे परिनिर. असो, मी अभंगाच्या बाहेर तुम्हाला नेणार नाही, कारण मलाच काही येत नाही अभंगाच्या बाहेरचं बरं काय. आपला विषय काय चालला होता, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेचं वर्णन करतात. देवता कोणती असावी याचंही आपण वर्णन म्हणजे विचार केलेला आहे की जी वेदाने मान्यता दिलेली ती देवता आणि राम प्रभू कृष्ण आणि हरी हा आमचे वेद मान्य देवता आहे आणि ती माझी उपास्य देवता आहे. त्या उपास्य देवतेचं तुकाराम महाराज वर्णन करतात. इथपर्यंत आपण आलो होतो. काय वर्णन करतात तुकाराम महाराज, तर तुकाराम महाराज असं वर्णन करतात, मी ज्याची उपासना करतो तो माझा देव कसा आहे, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठलवरी, 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 माझं उपास्य देवता कसे. तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर उभे आणि पांडुरंगाचं वर्णन करतात. सुंदर ते ध्यान, ते जे ध्यान आहे ते कसं आहे, सुंदर आहे. आता तुम्ही पंढरपूरला जर गेली मंडळी असालच, मला सांगा काळ्या माणसाला सुंदर म्हणतात का गोऱ्या माणसाला सुंदर म्हणतात? मुलांनो, गोऱ्या गोऱ्या बरोबर. तुम्हाला काळा माणूस आवडतो का गोरा? आताच नाही कळायचं तुम्हाला, पोरगी पाहायला गेल्याबरोबर. पांडुरंग हा कसा आहे, ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा. मग मला सांगा त्याच्यात काय एवढी सुंदरता आहे की संतांनी एवढं वर्णन केलेलं आहे. किती वर्णन केलंय त्याच्या रूपाबद्दल, अगणित प्रमाण आहे. प्रमाण घ्यायला आपल्याला वेळ कमी आहे बरं का, अगणित आहे. कानडाओ विठ्ठल कर्नाटक किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तुम्ही आकडा वाचा बघ का. सुंदरता ही गुणावर अवलंबून असते का सुंदरता ही देहावर अवलंबून असते? या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त मला. अहो ती पूतना सुंदरच होती. पूतना मावशी किती सुंदर होती. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगणा. जणू काय अप्सरा आहे, एवढी सुंदर होती. पण तिला सुंदर आता म्हणायला कोणी म्हणेल का तिला? म्हणजे सुंदरपणा हा दिसण्यावर अवलंबून नसतो, देहावर अवलंबून नसतो, तर सुंदरपणा हा गुणावर अवलंबून असतो. सुंदर या शब्दाचा अर्थ दिसण्यावर. नाईस करू नका तुम्ही. काय NIC नाईस, लोक लगेच म्हणतात नाईस नाईस. अरे हे नाईस नाही. सुंदर या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. सुंदर या शब्दाचा अर्थ आहे की ज्याचे गुण चांगले आहेत त्याला खऱ्या अर्थानं सुंदर. आमच्या पांडुरंगाचे गुण कसे आहेत मला
कसे गुण आहेत? बरहा पीडम नटवर वपू, भागवत वाचा. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपीशम वैजयंती च माला रंध्रान वेदो रधर सुदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीत कीर्ती. मला सांगा, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघंसया पाय यदप्यसापि. बकी, बकासुराच्या बहिणीला बकी म्हणतात. आणि ही बकी कोण? पुतना मावशी, तिचं नाव बकी आहे. तुम्हाला माहिती नाही, मी दुसरं नाव सांगितलं आज तुम्हाला. पुतनेचं दुसरं नाव काय आहे? बकी. आणि ती बकासुराची बहीण आहे. ती मारायला आली, विष स्तनामध्ये धारण करून. जो माणूस मारायला आला त्याचा आपण दयामाया करतो का? त्याच्यावर नाही. पण जी पुतना मारायला आली त्या पुतनेला सुद्धा भगवान कृष्ण म्हणतात, माझी माता यशोदा, तिला जी मी सद्गती दिली आहे तीच सद्गती मी या पुतनेला देणार आहे. यापेक्षा दयाळू आणि यापेक्षा कृपाळू अजून कोण असणार आहे? आणि म्हणून किती गुण चांगले आहेत त्याचे. कमवा दयाळू शरणम व्रजेम, यापेक्षा अजून दयाळू कोण आहे? म्हणून तो गुण आला विटेवरी. आमच्या पांडुरंगाचे गुण विचारू नका महाराज, अनंत आहेत गुण त्याचे. किती आहेत? अनंत गुण आहेत. एक एक गुणाचं वर्णन सुद्धा आपण करू शकत नाही. सरस्वती लिहायला बसली, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, तरी सुद्धा या भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन होणार नाही. इतका सुंदर आमचा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुंदर ध्यान. कसं ध्यान आहे ते? ध्यान आहे. ध्यानाला बसलेलं आहे. उभे विटे बरी, उभा आहे. उभ्यामध्ये आणि बसलेल्यामध्ये फरक आहे. तुमच्याकडे उभे राहतात ना माणसं, आता उभेच असतील बरेच जण. हा, उभा या शब्दाचा अर्थ असा आहे, म्हणजे दोन पायावर उभा आहे असं नाही. उभा म्हणजे काय? की मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, दक्ष आहे. तुम्ही कधी बोलवा, निम्म्या रात्री कधी फोन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर, असं सांगण्याकरता तिथं उभा शब्द वापरला जातो. आहे का ना? उमेदवारासाठी आमके आमके उमेदवार उभे, प्रचंड बहुमताने यांना निवडून द्या, कारण ते उभे आहे. उभा माणूस कसा असतो? सावध. बसलेला माणूस थोडा बेसावध असतो. उभ्या माणसाला पटकन काही पण करता येतं ना, पळता येतं. आणि म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कुठे उभा आहे? पंढरपूरला गेल्यावर एवढं तरी बघत जाते भगवान कुठं उभा आहे का नाही? विटेवर उभा आहे. त्या विटेची सुद्धा एक मोठी कहाणी आहे महाराज. ती विट का? भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवर, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ओ भक्त कुंडलिक. हे असे गाणे सर्वांना पाठ असतात. कीर्तनात म्हणू नये, पण प्रसंगाला आलं म्हणून ते ओघाने बोललं. देव विटेवरती उभा आहे, भक्त पुंडलिकाने त्याला उभं केलेलं आहे. असा हा भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि काय म्हणाले? कसा उभा आहे? कर कटे बरी. कर म्हणजे हात आणि कट म्हणजे कंबर. आहे का? आपली बरीच टाळकरी मंडळी आहे, कर कटावरी असं शक्यतो मोठी माणसं म्हणत नाहीत. मी त्याचा भरपूर सर्वे केलेला आहे बरं का. हा, पुस्तकांमध्ये छापलंय आता कटावरी, कारण संप्रदायामध्ये अनेक मालिका निर्माण झालेल्या आहेत. त्या तेवढ्या काही शुद्धीकरण करून केलेल्या आहेत अशातला काही भाग नाही बरं का. तर म्हणून म्हणताना कर कटेवरी, वाङ्मयाची जी रचना आहे ती कटेवरी. कटावरी म्हणण्यापेक्षा कटेवरी ती पद जुळवण्याची पद्धत आहे. अर्थ एकच, पण पद जुळवण्याची पद्धत. कर म्हणजे हात आणि कमरेवर आहे. कुठे आहे? कमरेवर. म्हणले हात कमरेवर का ठेवले? ती काय कुठली पोज आहे का? मला फोटो काढताना लोक लगेच पोज देतात.
का कंटाळा आला म्हणून हात कमरेवर ठेवले. म्हटले का कमरेवरती हात ठेवले? भगवंताची एक एक जी क्रिया आहे त्याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे. म्हटले का? द्वाभ्याम कराभ्याम धृतो येन तस्मात. दोन्ही हात भगवान परमात्म्याने कमरेवर ठेवले. त्याचा अर्थ असा आहे, भगवान परमात्मा सांगतात हा जो संसार आहे ही सगळी भव नदी आहे, हा भवसागर आहे. या भवसागरामधले चांगले चांगले डुबले हो, आहे का नाही? 6वा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा. त्याच्यामध्ये ही माया नदीमध्ये चांगल्या चांगल्याची बुडाले ते माया नदीमध्ये. पण जो माझा भक्त आहे, जो माझी उपासना करतो, जो माझं भजन करतो, जो माझं नाव घेतो, त्या भक्तासाठी हा भवसागर किती आहे माहितीये का? त्याला कमरा इतकंच पाणी, तो बुडू शकत नाही. असं दाखवण्याकरता, हे सांगण्याकरता, हे दिशा दर्शवण्याकरता आमच्या परमात्म्याने कमरेवरती हात ठेवले. म्हणून द्वाभ्याम कराभ्याम धृतो येन तस्मात पांडुरंग अष्टकामध्ये वर्णन केलंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया. अजून काय हो? नुसतं सौंदर्य त्याच्यावर नसतं तर अलंकाराने सुद्धा माणसाची शोभा वाढते, की नाही? अलंकार माणसाची शोभा वाढवतात. म्हणून तर माणसं हातामध्ये अंगठ्या घालतात, गळ्यामध्ये सुंदर सुंदर हार घालतात. म्हणून आमच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये कोणता हार आहे? तर पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आणि म्हटले त्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे आणि पितांबर नेसलेलं आहे. हेच जे वर्णन आहे ते दुसऱ्या चरणात. तुळसी हार गळा कसा पितांबर, कसा पितांबर. तुळसी हार गळा कसा पितांबर, कसा पितांबर. पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रुक्मिणी भजन घेऊया. सगळ्यांनी आळस झटकून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं आहे आणि उर्वरित वेळेमध्ये आपल्या कीर्तन सभेला पूर्णविराम आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करा, सगळ्यांनी हात वरती करा. आता काही थंडी नाही, एकदम सुंदर असं वातावरण आहे. महिला मंडळाने पण हात वरती करा, काही अडचण नाही. सर्वांनी सरळ करा ताठ हात, ऐक नाही. 2 मिनिटासाठी करायचंय, मला कल्पना आहे वेळ झालेला आहे. विठोबा
वेळ 10 मिनिटांनी चालेल नंतर घेऊया. हो. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलेलो होतो. भगवान परमात्मा सगुण साकार आहे. त्या सगुण साकार परमात्म्याचं वेदानं मान्य केलेले अनंत देव जरी असले, भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार मानलेले आहेत. पैकी जो 10वा अवतार आहे तो जो बौद्ध अवतार म्हणून सांगितलेला आहे, तो बौद्ध अवतार साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. आणि त्या पंढरीच्या पांडुरंगा परमात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराने आज केलेलं आहे. कारण ती तुकोबारांची उपास्य देवता आहे. काय वर्णन केलं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आणि काय पुढच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, तुळशी हार गळा. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. कारण तुळशीला फार महत्व आहे. आपल्याला सर्वांना तुळशीचं महात्म्य माहिती आहे. जालिंदर आणि वृंदा नावाचे जे जोडपं आहे, त्यांच्यापासूनच ती वृंदा तिचीच तुळस उगवली. आणि कालांतराने भगवान परमात्म्याने सांगितलं होतं की वैष्णव लोक तुला धारण करतील, म्हणून माझं स्मरण करण्याकरता तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. वैष्णवांनी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळा पाहिजे बरं का. तुळशीची माळ ही अत्यंत पवित्र आहे. तुम्ही गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, तुम्हाला अहंकाराने ग्रासल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही जर तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर निश्चित तुम्हाला पाहून तुम्हाला पाहणारा व्यक्ती हात जोडून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळशीच्या माळेचं फार मोठं महत्व आहे. जसं बघा तुम्ही, कुत्र्याचे 2 प्रकार असतात बघा. एक पालतू कुत्रा असतं, पालतू म्हणजे पाळलेला कुत्रा, आणि दुसरा फालतू कुत्रा असतो म्हणजे गावाने इकडे तिकडे फिरणारा भटकणारा कुत्रा आहे का नाही. पालतू कुत्रा जो असतो पाळलेला, त्याच्या गळ्यामध्ये काय असतो? पट्टा आहे, त्याच्या गळ्यात पट्टा असतो. आणि मग तो पालतू कुत्रा जर इकडे तिकडे गळ्यात पट्टा असलेला कुत्रा जर फिरला तर त्याला कोणी दगड मारीत नाही. का मारत नाही? दगड मारणाऱ्याला माहिती आहे, याला जर आपण दगड मारला तर याचा मालक आपल्याला सोडणार नाही. म्हणून का सोडणार नाही? तर याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे. तसं आपल्या गळ्यामध्ये सुद्धा काय पाहिजे माहिती आहे का? पट्टा पाहिजे बरं का. तसं फालतू कुत्र कुठं असू द्या महाराज, लेकरं हे लहान मुलं कुत्रं दिसलं की दगड उचलतात. तसंच आहे, आपल्याला जर भगवान परमात्म्याने आपलं संरक्षण करावं असं वाटत असेल तर त्याच्या नावानं आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली पाहिजे. ती भगवंताला जास्त आवडते म्हणून. कारण स्वतः भगवान परमात्मा गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करतात. तुळशी हार गळा कासे पितांबर, त्याच्या कटे कमरेला पितांबर आहे. पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र बरं का. हे भगवान परमात्म्याचं कासे पितांबर आवडे निरंतर. तुकोबाराय मला म्हणतात, तुकोबाराय म्हणतात मला एकच आवडतं, त्याचं दे दान बरं का. हे बघा ना, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. देवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, आणि तुम्हा जीवांची आवड वेगळी आहे. म्हणजे संतांना देवाला विचारलं काय आवडतं? आवड देवाची तो ऐका प्रकार. आवड देवाची तो ऐका प्रकार.
आवडती मज निरुते जे भक्त चरित्र ते प्रशंसिते. जो देवाला देव म्हणतो मला एक तर नाव घेणारे आवडतात आणि जे भक्त चरित्र ते मला आवडतात. विषय विस्तारित करण्यासाठी वेळ कमी आहे. दुसरा आहे संतांचा वर्ग. संतांना काय आवडतं? संतांना काय आवडतं? संतांना फक्त देवाची भक्ती आवडते, कारण विषय तो त्यांचा झाला हेची थोर भक्ती आवडते देवा. संतांना सुद्धा देव आवडतो, संतांना दुसरं काही आवडत नाही बरं का. आणि तुम्हा मला काय आवडतं? आता आपल्या आवडी जरी इथं मांडायला गेलो तर 7 दिवस कीर्तन केले तरी पुरायचे. बघा ना, घरातच किती आवडी भिन्न असतात. एक सगळ्याला आवडत नाही, सगळं एकाला आवडत नाही, सगळं सगळ्याला आवडत नाही आणि सगळं एकाला आवडत नाही. कळलं ना? एक गोष्ट सगळ्याला आवडत नाही. घरामध्ये टीव्ही लावला तर लहान पोरग असलं तर ते म्हणते कार्टून लावा बाबा, कार्टून. पोरगी असली तर सिरियल लावते. बाप म्हणतो न्यूज लावा. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आवड भिन्न भिन्न आहे की नाही? जेवायला जर बसले तर पोरग म्हणते मला ही भाजी आवडत नाही, पोरगी म्हणते मला ती भाजी आवडत नाही, मला चपाती आवडत नाही, मला भाकर आवडत नाही. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. आणि आवड अशी महाराज फार आवडणाला नको ती. सगळेजण मान पुढं करू लागले, डोकं पुढं करू लागले. ती हवा हातामध्ये वरमाला घेऊन आली होती. माझ्या गळ्यात हार घाला, माझ्या गळ्यात. तिनं भगवान शंकराकडे पाहिलं. दिसायला सुंदर आहे पण जरा मॉडिफाय जीवन जगत नाही. काय चाललंय काय नाही, जरा फॅशन मध्ये पाहिजे ना. सतत अंगाला राख लावून बसायची हे की नाही. प्रेम भरपूर करतो पण मला फिरवणार नाही कुठं हा, त्याच्यामुळे टाळाटाळ केली. ब्रह्मदेव श्रीमंत भरपूर आहे, सत्ता आहे, पण इतका बिझी की मला बोलायला सुद्धा त्याला वेळ नाहीये. त्याच्यामुळे हा सुद्धा मला नको आहे. सगळ्यांकडे नजर टाकली पण कोणीच तिला पसंत पडला नाही. ज्या वेळेस भगवान विष्णूंकडे तिनं पाहिल्याबरोबर नजर हळली नाही महाराज, सतत बघतच राहिली. आणि सर्व गुण संपन्न असलेला हा भगवान परमात्मा त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला वरमाला घालायला गेली त्यावेळेस भगवंतानं तिच्याकडे पाठ फिरवली. का? की तिला अभिमान झाला होता का माझ्यासारखी सुंदर मीच आहे. कोण आहे? माझ्यासारखी सुंदर मीच आहे. देव म्हणाले जिला अभिमान झाला तिचा मी स्वीकार करणार नाही. शेवटी तिनं अभिमान टाकून दिला. देव म्हणले बघ मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो पण माझी एक अट आहे, तुला कायमस्वरूपी माझ्या पायाजवळ वास्तव्य करावं लागेल. नीट ऐका बरं का, कोण म्हणतोय? देवानं अट घातली होती मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो पण तुझी कायम जागा कुठं राहील? पायाजवळ. आम्ही पण स्वीकार करतो पण आमची जागा कुठं असते? आपण डोक्यावर घेतो. हे बघा, विनोदाचा भाग सोडा पण माणसाला लक्ष्मी जास्त आवडते. कधी बी एकट्या लक्ष्मीला बोलवायचं नाही बरं का. लक्ष्मीला नारायणासोबत बोलवायचं. त्याचं कारण काय ते सांगतो बरं का महाराज. आता वाढवा म्हणून मी दास म्हणते वाढवतो. कधीही एकट्या लक्ष्मीला घरी बोलवायचं नाही. बघा तुम्ही नेते मंडळी जर असतील ना तर काय त्यांच्याकडे टाइम कमी असतो. मग ते काय करतात, कधी आपल्या पत्नीला पाठवतात, कधी भावाला पाठवतात. मग ज्याला पाठवतात ना त्या प्रत्येकाचं सेपरेट वाहन असतं हे का नाही. आमदाराकडे गाडी जर असली त्याची फॉर्च्युनर असते हे का नाही. आणि त्याच्या बायकोकडे जर गाडी असली तर त्याची इनोवा असते हे का नाही. इथल्या आमदाराचं कोणाला सांगत नाही मी. अजून कोणी असली तर त्याची क्रेटा असते. म्हणजे प्रत्येकाचं वाहन असतं बरं का. तर जो तो आपापल्या वाहनात बसून येतो. म्हणून तुम्ही लक्ष्मीला जर बोलवलं ना तर लक्ष्मी काय करते, भगवान लक्ष्मीचं वाहन काय माहितीये का? उलूक. उलूक माहितीये ना? रात्री त्याचं नाव घेऊ नये पण देवासाठी घेऊ आपण. त्याला घुबड म्हणतात. काय? त्याला उल्लू सुद्धा म्हणतात. काय? मग लक्ष्मी त्या उलूकवर बसून येते बरं का. आणि म्हणून नुसत्या लक्ष्मीला आपण जर बोलवलं नारायणाशिवाय तर ती उल्लूवर बसून येते आणि ज्याच्या घरी आली त्याला उल्लू बनवते. शक्यतो जे धनदांडके माणसं आहेत ना ते लक्ष्मीचे भक्त असेच आहेत सगळे. कारण लक्ष्मीनंच काय केलेलं आहे. लक्ष्मीला जर बोलवायचं असलं देवाला
तिला म्हणायचं जोडी नाही. लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि मग भगवान परमात्मा कशावर येतात? गरुडावर बसून येतात. त्यामुळे आपल्याला, कारण भगवंतासोबत लक्ष्मी आली की धोकाच नाही मारत. आणि एकटी लक्ष्मी आली ना, कार्यक्रमाचं ध्यानात ठेवा. कशामुळे बोललो मी? हा, भगवान परमात्म्याकडे तिनं पाहिलं आणि देवाला म्हणाली, मला तुमच्या पायाजवळ स्थान द्या. पण मला एकच पुरुष त्या ठिकाणी दिसतो. माणसं म्हणतात ना, काय 1000 गाढव सांभाळण्यापेक्षा एक घोडा सांभाळायला परवडला. हो, तसं लक्ष्मी म्हणते, इतर देवांचा काही उपयोग नाही, मी तुमची दासी म्हणून स्वीकार करेल, पण माझा तुम्ही स्वीकार करा. म्हणून आजही पहा, समुद्रामध्ये फोटो असतो भगवान विष्णू नारायणाचा आणि त्याची पाय दाबणारी लक्ष्मी असते. जवळ नाही तिला घेतलं देवानं. आणि म्हणून ती लक्ष्मी पहिलं, त्याच्यातूनच काय एक रत्न निघालं, कौस्तुभ मणी. सैमंतक मणी सुद्धा आहे. मण्याचे अनेक प्रकार आहेत बरं का. सैमंतक मणी कोणाजवळ होता? ते जांबुवंताकडं, नाही का. एक फार मोठा इतिहास आहे. म्हणून तो कौस्तुभ मणी समुद्रातून निघाला आणि तो मणी भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. आणि म्हणून कंठी कौस्तुभ मणी विराजित, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. तुका म्हणे माझे, संपला अभंग. तुकोबाराय म्हणतात, माझं हेच सर्व सुख आहे, मला बाकी काही नाही, सर्वस्व माझं हेच आहे. याच्यामधून स्वरूप लक्षणानं तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर. ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शनाचा योग आलेला आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. जे काही चूक भूल असेल ती पदरात टाका, सुधारण्याचा प्रयत्न करू. जे चांगलं असेल ते निश्चित तुम्ही स्वीकार करावा. ज्ञानेश्वर माऊली.